पदग्रहण समारंभात स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉक्टर शलाका बारी यांनी पदभार सांभाळला. द ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉलॉजिकल सोसायटी अमरावती एक्झिक्युटिव्ह टीम 2026-2027 महिलांच्या आरोग्याला प्रोत्साहन देण्याला सर्वतोपरी प्राधान्य. डॉक्टर शलाका बारी, डॉक्टर कल्पना अशोक लांडे ठरल्यात जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी, तर सचिव म्हणून डॉक्टर सायली जहागीरदार यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटनेच्या 2026-2027 कार्यकारी समितीचा पदग्रहण सोहळा. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा चा संदेश देत पदग्रहण सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांची लक्षवेधी उपस्थिती. द ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉलॉजिकल सोसायटी अमरावती म्हणजेच अमरावती प्रसूतीशास्त्र आणि स्त्रीरोग सोसायटी अर्थातच ऑक्स ही महाराष्ट्रातील अमरावती येथे स्थित एक व्यावसायिक वैद्यकीय संस्था आहे, जी फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया अर्थातच फॉक्सी संलग्न आहे. ही संस्था महिलांच्या आरोग्य सेवेत सुधारणा करणे, संशोधनाला चालना देणे आणि स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्रातील शस्त्रक्रिया कौशल्य वाढवणे यावर लक्ष केंद्रित करते. तसेच अनेकदा राज्य आरोग्य आणि उपक्रमासोबतच सहकार्य करते. ही संस्था फॉक्सी नेटवर्कचा एक भाग म्हणून कार्यरत आहे. ही संस्था महिलांच्या आरोग्याला प्रोत्साहन देणे, प्रशिक्षण देणे आणि या क्षेत्रातील घडामोडींनंतर चर्चा करण्यासाठी शैक्षणिक बैठका आयोजित करण्याचे काम करते. रविवार दिनांक 29 मार्च 2026 रोजी अमरावती येथील हॉटेल ग्रँड महफिल स्थित रुबी हॉल येथे द ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉलॉजिकल सोसायटी अमरावती एक्झिक्युटिव्ह टीम 2026 च्या नवीन कार्यकारी समितीचा पदग्रहण समारंभाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संघटनेचे राज्य कार्यकारिणी अध्यक्ष, मुंबई येथील ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर माधुरी पटेल तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व संशोधन केंद्राचे अधिष्ठाता डॉक्टर ए.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेत हा पदग्रहण समारंभात थाटात पार पडला. यावेळी संघटनेचे माजी अध्यक्ष डॉक्टर रश्मी कहार, डॉक्टर पूनम बेलोकार, डॉक्टर प्रांजल सारस्वत शर्मा, उपाध्यक्ष डॉक्टर अनिता बोबडे, सचिव डॉक्टर ललिता लोखंडे डोळे, सहसचिव डॉक्टर स्नेहा राठी, डॉक्टर प्रज्ञा चौधरी, संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर बबिता मिसर, डॉक्टर मिनल देशमुख, झोनल कोऑर्डिनेटर मंगल राठी, डॉक्टर कालिंदा राणे, डॉक्टर समता चौधरी, क्लिनिकल सेक्रेटरी डॉक्टर अपूर्वा मुंदडा, डॉक्टर तनया देशमुख, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर दीपाली किटुकले, डॉक्टर उर्वशी हातगावकर आदी उपस्थित होते. या दरम्यान संघटनेच्या 2024-25 कार्यकारिणीच्या मावळत्या अध्यक्ष डॉक्टर पूनम बेलोकार यांच्याकडून 2026-2027 कार्यकारी समितीची नवनियुक्त अध्यक्ष म्हणून डॉक्टर शलाका बारी यांनी तर सचिव म्हणून डॉक्टर सायली जहागीरदार यांनी आपल्या पदभाराची सूत्रे स्वीकारली. या प्रसंगी 2026-2027 च्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणाऱ्या नवनियुक्त अध्यक्ष डॉक्टर शलाका बारी तसेच नवनियुक्त सचिव डॉक्टर सायली जहागीरदार यांचे व त्यांच्या सहकारी सदस्यांचे यावेळी यथोचित स्वागत करण्यात आले. यावेळी स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ संघटनेचे वतीने 2025-26 दरम्यान आरोग्यविषयक जनजागृतीकरिता राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची चित्रफितीच्या माध्यमातून विस्तृतपणे माहिती देण्यात आली. या प्रसंगी संघटनेचे ज्येष्ठ सदस्य डॉक्टर कल्पना अशोक लांडे यांनी लाईफ टाईम अचिव्हमेंट अर्थातच जीवन गौरव पुरस्कार देऊन डॉक्टर माधुरी पटेल यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोबतच महिलांच्या आरोग्य सेवेला बळकटी देण्यासाठी कार्यरत व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या संघटनेच्या अनेक ज्येष्ठ व नवोदित सदस्यांचा सुद्धा या प्रसंगी यथोचित सत्कार करण्यात आला. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ काल आज उद्या असे कालमान परत्वे झालेले अभिनव बदल, सुरुवातीला सवनात्मक विकासातील लहान सुधारणा देखील शिकण्याची क्षमता, शैक्षणिक यश आणि दीर्घकालीन मानवी भांडवल यामध्ये लोकसंख्येच्या पातळीवर मोठे फायदे मिळवून देऊ शकतात. या शब्दात पीडीएमसीचे डीन डॉक्टर ए.टी. देशमुख यांनी उपस्थितांना विविध दाखले, संदर्भ व उदाहरणे देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर संगीता साळुंके व वनिता गावंडे तानकर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर पूनम बेलोकार यांनी केले. कार्यक्रमाच्या अंती सर्व उपस्थितांचे डॉक्टर सायली जहागीरदार यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला द ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनॉलॉजिकल सोसायटी अमरावतीचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
देशातील स्त्रियांना नियमितपणे आरोग्य तपासणी, प्रसूतीपूर्व घ्यायची काळजी, आहार तसेच प्रसूतीनंतर घ्यायची खबरदारी तसेच बालसंगोपन यासोबतच बालमृत्यू व माता मृत्यू दर रोखण्यासाठी भरीव कार्य करण्यावर आमचा भर आहे. या शब्दात मुंबई स्थित स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ डॉक्टर माधुरी पटेल यांनी दिली प्रतिक्रिया. यासोबतच द ऑब्स्ट्रिक्स अँड गायनॉलॉजिकल सोसायटी अमरावतीच्या 2026-2027 कार्यकारिणीची नवीन अध्यक्ष म्हणून आपल्या पदाची सूत्रे सांभाळताना महिलांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी संघटनेच्या वतीने राबविण्यात येणारी विविध कार्यक्रम व उपक्रमांची मालिका आपण आगामी काळात सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या समन्वयाने यथावत कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत राहू असा विश्वास नवीन अध्यक्ष डॉक्टर शलाका बारी यांनी यावेळी व्यक्त करीत दिली प्रतिक्रिया. आज 29 मार्च 2026 या दिवशी अमरावती OBGY सोसायटीचा पत्रहन समारंभ पार पडलेला आहे. आय हॅव बीन द इलेक्टेड ॲज द प्रेसिडेंट ऑफ अमरावती OBGY सोसायटी. माझी सेक्रेटरी असणारे डॉक्टर सायली जागीरदार. आमच्या एक्झिक्युटिव्ह टीमचा हाच प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त आम्ही ॲकॅडमिक ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत. आउटरीच कॅम्प्स आमची घ्यायची इच्छा आहे. यात जास्तीत जास्त कॅन्सर डिटेक्शन कॅम्प, ज्याला आम्ही पॅप्समियर कॅम्प्स म्हणतो, आणि आजकाल नवीनच जे आलेलं आहे HPV वॅक्सिनेशन ड्राईव्ह, त्यात पण आमचा जास्तीत जास्त सहभाग असणार आहे. आता नॅशनल इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये मोदीजींनी पण HPV वॅक्सिनेशन इन्क्लूड केलं आहे. तर याचं अवेअरनेस लोकांपर्यंत पोहोचवणे, याचे फायदे लोकांना सांगणे, याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर असणार आहे. यात आम्ही ज्या सोशली थोड्या पुअर लेडीज असतात त्यांच्यासाठी आम्ही हेल्थ डिटेक्शन कॅम्प्स आणि डायग्नोस्टिक कॅम्प्सचे ऑर्गनायझेशन आम्ही करणार आहोत. अमरावती OBGY सोसायटीची जी परंपरा आहे जास्तीत जास्त सोशल वर्क करण्याची, तर मला खात्री आहे की मी आणि माझी टीम त्यात आम्ही खरं उतरू आणि त्यांच्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू आमच्या सिनियर्सच्या, आणि जास्तीत जास्त सोशल ॲक्टिव्हिटीज आणि अवेअरनेसचे प्रोग्रॅम्स आम्ही आमच्या टेन्युअरमध्ये घेऊ. नमस्कार, मी डॉक्टर माधुरी पटेल, प्रेसिडेंट इलेक्ट फॉक्सीची आहे. ही नॅशनल बॉडी आहे. आमच्याकडे 293 सोसायटीज आहे आणि अमरावती एक सोसायटी आहे. अँड अमरावती इज व्हेरी व्हेरी वायब्रंट अँड डायनॅमिक सोसायटी. आणि आमचे मेंबर आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये 47,000+ गायनेकोलॉजिस्ट आहे. आमचं मुख्य काम आहे माता मृत्यू दर कमी करायचं आणि बाकीच्या आस्पेक्ट वुमन्सचे पण बघायचे की त्यांना काही डिझीज आहे तर काय करायचं, मेडिकल ट्रीटमेंट द्यायचं, सर्जिकल ट्रीटमेंट द्यायचं की काय करायचं. आपल्या इथे आता कॅन्सरचं पण वाढ झालेलं आहे. मला एवढं आनंद वाटतं की महाराष्ट्राची माता मृत्यूची संख्या कमी झालेली आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या लोकांना मी अभिनंदन देते आहे. आपली नॅशनलची 88 पर 100,000 लाईफ बर्थ आहे आणि महाराष्ट्राची 33 पर 100,000 लाईफ बर्थ आहे. त्याच्यासाठी मी सोसायटीला, अमरावती सोसायटीला त्यांच्यामध्ये कामं करलेले जे ऑफिस बेरर आहे त्यांना मी खरोखर धन्यवाद करते. त्यांचे जे ग्रासरूट लेवल वर्कर म्हणजे आम्ही गायनेकोलॉजिस्ट जे खरोखर डिलिव्हरी करतो त्यांना पण मी अभिनंदन देते की आपण माता मृत्यू दर पुष्कळच कमी केलेले आहे आणि आणखी कमी करावं. कारण की एकदा माता मृत्यू झालं तर फॅमिली सफर होते, सोसायटी सफर होते आणि नेशन पण सफर होतं. एक आई जाते, एक मुलगी जाते, एक सून जाते, एक बहीण जाते, असं म्हणून आपल्याला माताला करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे की आपलं सर्वायकल कॅन्सर म्हणजे पिशवीच्या तोंडाचं कॅन्सरचं प्रमाण फार वाढलेलं आहे. ॲज अ फॉक्सी मी गव्हर्नमेंटच्या ऑफिशियलला भेटले होते 2022मध्ये आणि त्यांना आम्ही सांगितलं, ॲडव्होकेट केलं की तुम्ही HPV वॅक्सिन द्यायला पाहिजे. आणि गेल्या महिन्यात श्री आपले नरेंद्र मोदीजी प्राईम मिनिस्टर, ऑनरेबल प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजींनी त्याचं लॉन्च केलं आणि आत्ता जसं पोलिओ, ट्रिपल वगैरे सगळं भेटतो इम्युनायझेशन प्रोग्राममध्ये, तसंच आता HPV वॅक्सिन पण 9 ते 14 वर्षाच्या मुलींना फ्रीमध्ये देता येणार. सो आम्ही भरपूर कामं करते. आमची सोसायटी अमरावती एकदम वायब्रंट आहे, एकदम डायनॅमिक आहे आणि आम्ही वुमनच्या वेलनेससाठी काम करतो आहे. धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू.